नमस्कार. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3मध्ये उभा आहे. 3मधील हे चारही उमेदवार सध्या आता प्रभागात फिरत आहेत, नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. खरं तर म्हणजे प्रभागातले प्रश्न जाणून घेत आहेत. आज माझ्यासोबत आहेत खरं तर अनुराधाताई साळुंखे, त्यासुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर अनुसूचित जाती महिला वर्गातून ह्या सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ताई, तुम्ही आत्ता प्रभागात फिरतायत, नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तर खूप चांगलाच आहे, कारण मी आहे चरुलीची सून आणि आहे मोशीची लेक. जसं म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे, चरुलीचे वागेश्वर महाराज आणि मोशीचे नागेश्वर महाराज हे भाऊच आहे. त्याप्रमाणे हा आणि मध्ये आपलं डुळगाव ते आपले तिथले आपले आडबगनाथ महाराज हे तिन्ही पण एकत्रित भाऊ आहेत. त्याप्रमाणातच आम्हाला तसाच प्रतिसाद मिळत आहे, कारण हे काही अलग नाही आहे, कुठलीच गोष्ट ही अलग नाही आहे. म्हणजे पूर्ण प्रतिसाद जो आहे राष्ट्रवादीला मिळतच आहे. हे चारही जे उमेदवार आहेत आमचे, पूर्ण राष्ट्रवादीला प्रतिसाद मिळत आहे चांगल्या प्रमाणात. निश्चितच तुम्ही विजयी होचाल. खरं तर म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष चरुली गावामध्ये तुम्ही नेतृत्व केलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही येता. खरं तर तळागाळाच्या नागरिकांची तुमची नाळ जोडलेली आहे. खरं तर आजपर्यंत तुम्ही जी काही मेहनत केली, तुम्ही जे नागरिकांचे प्रश्न सोडवले, ते सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला जी काही 15 तारखेला मतदान स्वरूपी तुमच्या पाठीशी आशीर्वाद म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये 16 तारखेला विजय तुमचा निश्चित होईल. काय वाटतं तुम्हाला? विजय आमच्या पॅनलचा विजय हा निश्चित होणार आहे. हे म्हणजे मी ठामपणे सांगते, कारण पूर्ण प्रतिसाद मिळतोय. सगळ्यांना बदल हवा आहे, सगळीकडे हाच प्रतिसाद मिळतोय. आत्तापर्यंत जेवढ्या वाड्या वस्त्या आम्ही फिरलोय, मोशी म्हणा, डुळगाव म्हणा, आता डुळगावमध्ये जाणारच आहे आम्ही तसंही, पण पूर्ण मोशी, मी चरोली भाग पण फिरलेले आहे, तिथून खूप चांगला प्रतिसाद आहे. खरं तर माझ्याबरोबर लक्ष्मण शेठ सस्ते पाटील आहेत, ते देखील सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेठ, कसं पाहताय, कसा प्रतिसाद आहे? तुम्ही देखील या प्रभागात नगरसेवक म्हणून होतात, काय सांगाल? आता 5-6 दिवस झाले या सगळं माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आता या मोशी परिसर संपूर्ण पिंजून काढलेला आहे. संपूर्ण मोशी गावाने आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे की जी काही कामं इथून मागल्या काळात मी केलेली आहेत, त्या कामाच्या जोरावरती माझं हे संपूर्ण प्रभाग माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि ठामपणे सर्वांना आता हा बदल हवा आहे. त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचे माझे हे चारही उमेदवारांना या प्रभागातून 100% जनता निवडून देईन हा मला विश्वास पटलेला आहे, कारण मी सगळीकडे फिरतो त्याच्यावरनं मला हा खात्री आलेली आहे. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे नितीन आप्पा महापौर यांच्या विरोधामध्ये लढत देत आहेत म्हणजे प्रकाश शेठ आल्हाट हे थेट त्यांच्या विरोधात लढत देत आहेत. परंतु सध्या यांचा देखील दांडगा संपर्क आहे. त्यांनी या प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचं कुटुंब या राजकीय क्षेत्रामध्ये आहे, त्यांचा देखील दांडगा संपर्क आहे. भाऊ, कसं पाहताय, सध्या तुम्ही महापौरांच्या विरोधात लढत देत आहे, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा आणि नागरिकांना काय बदल हवा आहे का, काय सांगाल? आम्ही अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल केलेला आहे. लक्ष्मण शेठ सस्ते हे पॅनल प्रमुख आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद ह्या भागामध्ये आहे. लोकांना आता बदल पाहिजे. सारखे दादागिरी आणि भ्रष्टाचाराला लोक वैतागल्यात, त्याच्यामुळे 100% ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पॅनल निवडून येईल ही मी खात्री देतो. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर ताई देखील आहे. ताई आहेत माझ्यासोबत. ताई, काय सांगाल? खरं तर तुम्ही देखील राष्ट्रवादीत आहात, तुम्ही देखील चरुली गावातून येत आहेत, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? नमस्कार, मी पूनम अमित तापकीर पाटलांची सून आहे चरोलीतून. आणि चरोलीतून सून म्हणल्यावर खूप छान प्रसिद्ध आहे आणि त्याचप्रमाणे मोशीतही लेकीप्रमाणे प्रेम देतात ते इथं. आणि नक्कीच राष्ट्रवादीचा पॅनल यावेळेस बाजी मारणार. निश्चित. खरं तर तसं बघायला गेलं तर हे चारही उमेदवार नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज खरं तर मोशी भागामध्ये आहेत. मोशी भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रतिसाद सध्या आता ह्या चारही उमेदवारांना या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच सध्या या प्रभाग क्रमांक 3मध्ये जो आहे तो बदल होणार असल्याचं मत चारही उमेदवार सध्या आता आपलं मत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.